भाजप राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष, सांगलीत उडणार तिरंगी धुरळा, राजकीय हालचाली गतिमान. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत दिल्याने शहरातील राजकीय गणिते एका झटक्यात बदललेली आहेत. आतापर्यंत महायुती विरुद्ध महाआघाडी अशा लढतीची शक्यता असलेले महापालिका निवडणूक आता तिरंगी होण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. त्यामुळे भाजपसमोर एक नव्हे तर दोन आघाड्यांचे आव्हान उभे राहणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने महिन्याभरात तयारी सुरू केलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक बैठका घेतलेल्या आहेत. उमेदवार निश्चितीसाठी कमिटी स्थापन करून मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला आहे. दुसरीकडे महाआघाडीचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनीही इच्छुकांशी संवाद साधला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे आणि त्याच आचारसंहिता लागू होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महापालिकेत अजितदादा गटाशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे जाहीर केले. यापूर्वीच सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात युतीचे काळे ढग दाटलेले होते. त्यात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्याची वाट मोकळी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.